पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सोहळा. त्यानिमित्ताने जमलेले इथे सर्व सन्माननीय मान्यवर, माझे गुरुजन व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी कुमारी स्वरा प्रशांत खामकर सर्वप्रथम तीर्थस्वरूप अण्णा व वहिनी यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला कर्मवीरांची, भाऊरावांची, भाऊ पाटलांची कथा नव्हे, इतिहास नव्हे, ही आहे आता आताची. कोल्हापूर प्रांती जन्म झाला कुंभोजया गावात, धन नभते पण विद्या होती असे नव्हे कुलवंशात. वडील त्यांचे भाविक होते नामे पायगुंडा पंत, पुरोगामी विचारांनी निर्मिला हो हा संत. कमवानी शिका घेऊनी हाती नवाराचा, हाच आहे हो नवा संत. रयतेच्या उद्धारासाठी वाहिली आयुष्याची धुरा, रयत शिक्षण संस्था माझी ज्ञानगंगेचा झरा. रयत शिक्षण संस्था माझी ज्ञानगंगेचा झरा. भाऊरावांनी शेताती दिली नांगरती, मागे अनवाणी पाय धावणाऱ्या याच मुलांच्या हातात पेन्सिल दिली. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या उघड्या नागड्या शेमड्या पोरांच्या हातात पाटी दिली. तेवढेच नव्हे तर याच शिक्षणामुळे हीच गरिबाची अडाणी आई बापाची पोरं थोड्या मोठ्यांच्या पंक्तीत थाटात जाऊन बसली. अण्णांनी गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची मुलं अंगा खांद्यावर बसवून धनिनीच्या बागेत आणली. त्यांचे राहण्याची, खाण्यापिण्याची, शिक्षणाची मोफत सोय केली. त्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व खर्च केले. लक्ष्मीबाईंनी तर आपले मंगळसूत्रही रयतेच्या यज्ञकुंडात टाकले. आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते की भुके जल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे, भुके जल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे. सौभाग्याचा अलंकार तिने टाकला विकून रे, आभाळ बडहिला कुणी दिल मन रे, आभाळ बडहिला कुणी दिल मन रे, कुणी दिल मन. यंदाच्या वर्षीप्रमाणे त्या काळी पाऊस चांगला झाला होता. धान्याचे भरघोस उत्पादन झाले होते. शेजारच्या गावातून एका शेतकऱ्याने अण्णांना निरोप पाठवला की अण्णा, औंदा शेतातून जौंधळ बखळ झाली, तुम्ही दान न्यायला या. अण्णा आपल्या बरोबर एका मुलाला घेतात व सकाळीच त्या शेतकऱ्याच्या घरी जातात. शेतकरी भलं मोठं धान्याचं गाठोडं अण्णांकडे देतो. अण्णा ते गाठोडं खांद्यावर घेतात. अनवाणी पायाने चालत जाऊन ओसाड मार्गावर तुडवत परतीच्या मार्गाला लागतात. दुपारची वेळ होती. वरून सूर्य आग बघतोय, पायांनाच चटके बसताय. अण्णा तर अक्षरशः घामाघूम झाले होते. रस्त्याच्या कडेला त्यांना एक गर्द सावलीचे झाड दिसते. सोबतच्या मुलाला म्हणतात, पांड्या, जीव लई दमलाय गिरला का, थोडी विश्रांती घेऊ. खांद्यावरची गाठडा उशाशी घेत अण्णा त्या गर्द सावलीत पाहुरतात. अण्णा पांडूला म्हणतात, पांड्या, पायलई सलतूया, काटा बिटा रुतला का बघ र. पांडू अण्णांचा पाय मांडीवर घेतो व काटा शोधू लागतो. एक रुतलेला काटा पांडूला दिसतो. पांडू तो काटा काढतो. अण्णा दमल्यामुळे अण्णांना झोप लागते. पांडू पुन्हा पाय न्याहाळतो. दुसरा काटा दिसतो, त्याला काढतो. तिसरा, चौथा काटा काढत जातो. अचानक पांडू मोठमोठ्याने रडायला लागतो. पांडूच्या आवाजाने अण्णांना जाग येते. अण्णा विचारतात, काय रे पांड्या, का रडतोय आले का. तेव्हा पांडू म्हणतो, अव अण्णा, तुम्ही किती सहन करता. तुमच्या पायात एक नाही तर तब्बल 28 काटे रुतले होते. युगे 28 विटेवर उभा करकटेवर ठेवून या. विठ्ठला, मला माफ कर, विठ्ठला मला माफ कर. पण पायात 28 काटे
रयत पंढरीची रखुमाई आहे, रखुमाई. आणि या रयत पंढरीला योगदान देणारे आपण सर्व याच रयत पंढरीचे वारकरी आहोत, वारकरी. अण्णांबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे.